गिरखेड़ा ग्राम पंचायत के पास रविवार शाम को एमडी ड्रग्स की बिक्री करते हुए 37 वर्षीय आरोपी अजहर अहमद अंसारी को रंगे हाथ पकड़ लिया गया। पुलिस ने उसके पास से 6,34,200 रुपए का मादक पदार्थ, कार, मोबाइल और चाकू जब्त किया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी और उसके 4 साथी ड्रग्स बेच रहे हैं। कार्रवाई के दौरान अन्य आरोपी भागने में सफल हो गए, लेकिन अजहर को गिरफ्तार कर लिया गया। उसके खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस फरार आरोपी की तलाश करी है। रविवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एरखडा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये एक संशयित डस्टर गाडी उभी आहे. त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी गेलो. तर तिथे आजूबाजूला विचारणा केली असता तर लोकांनी पण सांगितले ही गाडी मागच्या 2 दिवसापासून तिथे उभी आहे. आणि त्या गाडीला जवळपास आम्ही जवळून बघितलं असता आम्हाला ती संशयास्पद वाटली. तर त्या गाडीच्या आजूबाजूला एक संशयित इसम तिथे फिरत होता. त्याला आम्ही नाव-गाव विचारलं असता त्यांनी आपलं नाव अजहर अहमद अन्सारी, राहणार वारिसपुरा, दरोगा मस्जिद, कामठी असे सांगितले. त्याला विश्वासात घेऊन अजून चौकशी केली असता त्याने सांगितले सदरची गाडी ही माझी व माझ्या काही पार्टनरची आहे. नंतर त्याला विश्वासात घेऊन गाडीची पाहणी केली असता आणि 2 पंचांना बोलवून पाहणी केली असता आम्हाला त्या गाडीमध्ये संशयितरित्या एमडी जे मेथॅडोन ड्रग्ज आहे सदृश्य पावडर जवळपास 12.3 ग्राम, नंतर एक मोबाईल आणि त्या एमडी विकणारे जे साहित्य आहे ते असे पकडून आणि सोबत डस्टर गाडी असे एकूण 6,34,000चा मुद्देमाल आम्हाला पंचासमक्ष आम्ही तिथून तो जप्त केला. नंतर सदरच्या आरोपीला आम्ही विचारणा केली असता आणि ड्रग्ज बाबत त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की यामधील जे आरोपी आहेत त्यामधले मेन आरोपी आहेत, मुख्य आरोपी कुर्बान अली अजीज अली येरखडा, नंतर सुफियान आबिद खान बीबी कॉलनी, हैदर अली युसुफ अली कामठी, आफ्ताब अली अजीज अली कामठी आणि जिशान हैदर रिजवान कामठी असे 5 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. आणि एक कालच्या दिवशी आम्ही आरोपीला मान्य कोर्टाने दिनांक 16 तारखेपर्यंत पीसीआर मंजूर केलेला आहे. काल जेव्हा आम्ही पंचासमक्ष व मान्य डीसीपी साहेब आणि एसीपी साहेब यांच्या समक्ष जेव्हा आम्ही घरगुती पंचनामा करायला गेलो, घरघरती आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेला जे कुर्बान आहेत, त्यांच्या घरी आम्हाला एक संशयितरित्या त्यांचे एक महिला मिळून आली. त्या महिलेचं नाव आहे शबनम बानो वल जसीम अली. यांना आम्ही चेक केलं असता महिलांच्या कर्मचाऱ्याच्या मार्फतीने, महिला अंमलदाराच्या मार्फतीने, तर त्या महिलेकडे पण आम्हाला एक चाकू मिळून आला. त्यामुळे तो पण आम्ही गुन्हा वेगळा दाखल केलेला आहे. तर सदरची कारवाई जी आहे हे आपले पोलीस आयुक्त साहेब श्री सिंगल साहेब, सहाय्यक आयुक्त श्री तांबोळी साहेब, ॲडिशनल सीपी श्री शेवाळे साहेब, डीसीपी श्री कदम साहेब, नंतर आमचे एसीपी श्री क्षीरसागर साहेब आणि आमचे एपीआय यादव, डीबी पूर्ण टीम आणि बाकीचे अधिकारी अंमलदार या सर्वांनी मिळून संयुक्त कारवाई केलेली आहे. मी याद्वारे नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की नागपूर शहर, कामठी शहर यामध्ये जर कोणी एमडी, गांजा, चरस, दारू व अदर इलिगल ॲक्टिव्हिटीज याबद्दल जर आपल्याला काही माहिती मिळाली तर ते तुरंत 112 वर किंवा आमच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. जय हिंद. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।